चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आहे पौर्णिमा, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा माझ्या परिवाराकडून तुम्हा YouTube फॅमिलीला सगळ्यांना। तर बघा, आज पौर्णिमा स्पेशल मी काय बनवत आहे तुम्हाला दाखवते। आज पौर्णिमेचा सगळ्यांच्याच घरी उपवास असेल माहिती मला, तर बघू आपण काय काय बनवलंय मी आज रेसिपी मध्ये, है ना सोनू? काय बनवलंय सांग बरं YouTube फॅमिलीला। आज बनवले पुरी आणि खीर। तर चला, तुम्हाला पण आतुरता असेल ना बघायची, तर मी दाखवते, चला। हो, इथे कोण ठेवले? तर हे बघा, पुऱ्या झाल्या माझ्या बनवून, मस्तपैकी बनवले आहे। इथं दूध तापवलेलं आहे मस्तपैकी। आणि हे बघा गाईस, पहिली गोष्ट तुम्ही म्हणत असेल की हे काय आहे, हे ड्रायफ्रूट वगैरे आहे, कारण खीरमध्ये टाकायला मी असं बनवून ठेवते। हे बघा, सगळे त्याच्यामध्ये खोबरं आहे, काजू आहे, बदाम आहे, किसमिस, म्हणजे सगळं ड्रायफ्रूट एक करून ठेवलेलं आहे मी। आणि ही आहे शेवयाची खीर, इथं आहे तूप आणि साखर। त्याच्यामध्ये मी हे पण टाकलंय, रवा आणि वेलची पूड, म्हणजे आपल्याला जेव्हा ही खीर करताना आहे ना, वेळ न घालवता आपण झटपट अशी खीर बनवू शकतो, हे जर रेडी असेल तर। तर चला, मी आता रेसिपी दाखवते तुम्हाला, खीर कशी मी बनवते झटपट। तर बघू शकता, मी दूध उतरून ठेवलंय खाली आणि आता हा टोप ठेवलेला आहे। टोपमध्ये मी मस्तपैकी आपलं हे घी टाकणार आहे बघा, काऊ घी। आणि सम्यक आपल्याला इथं मदत करणार आहे, कॅमेरामॅन बनणार आहे सोना विराट। तर पकड सोना। तर बघा, टोप तापलं, आपण टाकू। तर हे बघा गाईज, मी मस्त तूप टाकून घेते, बस भरपूर होईल। कमी करते गॅस। कॅमेरामॅन समोर या। हे बघा, मस्त तूप तापलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता ही जी शेवाई आहे ती टाकून घेऊया अशीच। त्याला आता मिक्स करून घेऊया, थोडंसं गोल्डन होऊ देऊया। हे बघू शकता गाईस, गोल्डन झालेलं आहे। हे आपण असं आजूबाजू करून घ्यायचं। हे बघा, आजूबाजू केलेलं आहे। आणि आपल्याला ड्रायफ्रूट अंदाजानुसार टाकायचंय गाईस। मी एवढा चम्मच टाकणार आहे फक्त, थोडंसं अजून घेते, अजून घेतलंय थोडंसं। आणि हे पण मी टाकून घेणार आहे। आणि याला पण थोडंसं आपण तुपामध्ये भाजून घेऊया, म्हणजेच फ्राय करून घेऊया। तर हे बघू शकता, मस्त आपलं फ्राय झालेलं आहे ड्रायफ्रूट आणि आपलं शेवई खीरची। आणि आता मी याच्यामध्ये ना दूध टाकून घेणार आहे गाईज। तर हे बघू शकता गाईज, मी आणलंय म्हशीचं दूध, कारण म्हशीचं दूध हे घट्ट असतं आणि खीर बनवायला छान टेस्ट उतरते आणि ते घट्ट घट्ट छान लागते। तर चला, आपण हे म्हशीचं दूध आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। मला लागेल तेवढं दूध मी टाकून घेतलंय, तुमच्या पण अंदाजानुसार तुम्ही पण दूध टाकून घ्यायचं गाईस। आणि हलवत राहायचंय। बघू शकता, मस्त उकळी आलेली आहे। हे बघा, उकळी आल्यानंतर आपल्याला टेस्टनुसार साखर टाकून घ्यायची गाईस आणि हलवून घ्यायचं।
तर बघू शकता गाईज मस्तपैकी खीर झालेली आहे आणि आपण आता मस्तपैकी उपवासाची खीर आणि पुरी खाणार आहोत. बघू शकता गाईज मस्तपैकी खीर झाली आहे, पुरी झाली आहे. आता आपण आहे ना उपवास 12 वाजता बरोबर सोडणार आहात आणि दिवसभर काहीच खाणार नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी रात्री खाणार आहे. नाही, दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी खाणार आहे. म्हणजे रात्री जर थोडंसं वाटलं खावंसं तर ज्यूस प्यायचं, बाकी काही नाही खायचं. तर चला, हा ब्लॉग कसा वाटला छोटासा माझा घरगुती आणि माझ्या किचनमधल्या रेसिपीचा नक्कीच कमेंट करा. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला, हा छोटासा व्हिडिओला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय, टेक केअर. आणि परत एकदा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. तर बाय बाय. जय भीम, जय संविधान. बाय बाय, टेक केअर.